वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या वर्षातही सगळे विघ्न दूर होत अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या सत्राची सुरुवात आपण एका गोड भजनाने करणार आहोत. आणि मी नीलाताई जोशी यांना विनंती करते की त्यांनी भजन या ठिकाणी आपले भजन आमच्या समोर सादर करा. आज खरं फक्त गणपतीचंच भजन म्हणायला पाहिजे होतं, पण मी जे विचार केलेले आहे ते नेहमीच प्रत्येक भजनाच्या आधी आपण राम कृष्ण गोविंद हा नेहमीच गजर करतो, त्याला धरून ते भजन आहे आजचं. राधे कृष्ण गोविंद मुकुंद मुरारी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजनात कीर्तनात भक्त रंगतात ताळची प्यांचा संगे वैष्णवनाचती मृदुंगाच्या तालावरी बोले कटारी मृदुंगाच्या तालावरी बोले एकतारी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग होनिया पंढरी सिराहे पांडुरंग होनिया पंढरी सिराहे कृष्ण कन्हैया होनी मथुरेत आहे अयोध्येत राम आहे देव अवतारी अयोध्येत राम आहे देव अवतारी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. विश्वव्यापुनिया आहे तोची भगवंता विश्वव्यापुनिया आहे तोची भगवंता सगुण निर्गुण आहे तोची कृपावंता तोची कृपावंता वेळोवेळी भक्तांसाठी धावतो श्रीहरी वेळोवेळी भक्तांसाठी धावतो श्रीहरी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राधे कृष्ण गोविंद मुकुंद मुरारी राधे कृष्ण गोविंद मुकुंद मुरारी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी मुखाने जपावे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. छान म्हटलं नीलाताई छान छान खूप छान. आणि टाळ खूप सुंदर वाजवले नीलाताई. तेच
एक्सपर्ट एक्सपर्ट का जाणवलं म्हणजे लगेच तुम्ही एक्सपर्ट आहात ते. खरंच. खूपच एकदम मस्त. भजनी ठेका एकदम मस्त. एकदम आता नाही, टाळच आहेत फक्त, पेटी नाही काही नाही, मग काय करणार. खूप छान आजी, खूपच सुंदर. नाही, टाळाच्या तालासोबतच त्या भजनाची खरी गोडी जाणवते आणि खरंच ती तल्लीनता खरंच म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचते नक्कीच. तर शब्दही धन्यवाद. ऐकू आले ना नीट. हो हो, अगदी कसा छान, चालला? स्पष्ट, एकदम मस्त, खूपच सुंदर. आणि आता धन्यवाद नीलाताई. या पुढे आपण पुढच्या आपल्या सत्राच्या पुढच्या सेगमेंटकडे वळूया. तर आज आपल्या समोर मोरया गोसावी यांचे संत चरित्र घेऊन येत आहेत अनिरुद्ध दामले. खरं तर अनिरुद्धांबद्दल काही वेगळं सांगायला नकोच. त्यांचा प्रसन्न आणि शांत असा वावर आपण गेले वर्षभर अनुभवतो आहोत आणि त्यामुळे अध्यात्म पीठातही एक प्रकारची प्रसन्नता येते, याचा आपण अनुभव घेतला आहे. मी तर म्हणेन की अनिरुद्ध आणि उर्मिला हे दोघं एखाद्या शांत तेवणाऱ्या निरंजनासारखे या अध्यात्म पीठात आपल्याला सतत नवीन काही सुचवत असतात, प्रेरणा देत असतात. तर आज ते आपल्या समोर मोरया गोसावींचं चरित्र घेऊन येत आहेत. मोरया मोरया मी बाळात आहे, म्हणजे मी चुकत नसेल तर तेच मोरया गोसावी. त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायला आम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल. तेव्हा पुढची सूत्र मी अनिरुद्धांच्या हातात देते. अनिरुद्ध, तुम्ही सुरू करा. धन्यवाद शिल्पा. सर्वप्रथम मला ही म्हणजे तू एवढी स्तुती केलीस, पण त्याचे खरंच आम्ही पात्र आहोत की नाही माहिती नाही, पण सुरुवात करण्याआधी सर्व महाराष्ट्र मंडळ अध्यात्मपीठाचे आयोजक आणि उपस्थित श्रोते सर्वांचे मी धन्यवाद मानतो की मला ही संधी लाभते मोरया गोसावींचं चरित्र आपल्या समोर मांडण्याची आणि आपण परिचय करून घेण्याची ही संधी मला दिली, त्याबद्दल मनपूर्वक आयोजकांचे आणि सर्व श्रोत्यांचे धन्यवाद, आभार. मी स्क्रीन शेअर करतो आणि मग आपण सुरू करूया. तर आज मंडळी आपण महासाधू मोरया गोसावी यांचं चरित्र उलगडून पाहणार आहोत आणि त्याचा परिचय करून घेण्यासाठी जमले आहोत. तर मोरया गोसावींनी त्यांचं दैवत गणपती, तर त्यांच्यावर अनेक पदं केली आहेत आणि त्यापैकी त्यांच्या एका पदात त्यांनी सुरुवातीला म्हटलंय, प्रथम नमो देव गणराजू, देवी गौरीचा आत्मजू, चतुर्भुज फरश ध्वज, तो गणराजा वंदू आता. तर गणपतीच्या वंदनाने आपण सुरुवात करूया. तर ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धयेत्। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि निस्सन्देहः पठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयात् अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वात् गणेशस्य प्रसादतः।
इति श्री नारद पुराणे संकटनाशनं गणपति स्तोत्रम संपूर्णम्। ओम गणपतये नमः. गणपतीला नमन केल्यानंतर त्यांच्या सामर्थ्याची या योगे मोरेश्वरीचे देव चिंचवडी आले. ही महती लाभलेले महासाधू मोरया गोसावी, ज्यांच्या सामर्थ्याने असं म्हणतात की मयुरेश्वर मोरगावचा हा चिंचवडला आला, म्हणजेच चिंचवडला अष्टविनायका इतकं महत्व प्राप्त झालं. आणि त्यांच्या समाधी घेतल्यानंतर उपस्थित लोकांनी गणपतीच्या आणि मोरया गोसावींच्या नावाने जो जय जयकार केला, त्याचा नवीन आविष्कार झाला. तोही आपण एक जय जयकार करूया मोरया गोसावी आणि गणेशाचा, आणि सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मोरया. तर सुरुवात आपण चरित्रावर जाण्यापूर्वी गणेश संप्रदाय किंवा गाणपत्य संप्रदाय याचा आपण परिचय करून घेऊया. तर गणेश किंवा गणपती ही या संप्रदायाची उपास्य देवता आहे. तर गणेशाचं रूप म्हणजे गणानाम ईशः, म्हणजे लोकांचा समूह किंवा सैनिकांचा समूह, त्यांचा जो अधिपती तो गणेश किंवा गणानाम पतीही. तर त्यांच्या गणपतीच्या नावाने, त्या उपास्य देवतेच्या नावाने हा संप्रदाय आहे. ग आणि ग हा जो वर्ण आहे गणपती मधला, त्याला तो सिद्धीशी निगडित आहे, आणि न वर्ण जो आहे तो बुद्धीशी निगडित आहे. तर सिद्धी आणि बुद्धीचा स्वामी असंही या उपास्य देवतेला आपण ओळखतो. आपल्या सर्वांची ही लाडकी उपास्य देवता महाराष्ट्रामध्ये अत्यंत गणेश संप्रदायाचं आणि त्याच्या पूजेचं महत्व आहे. प्रत्येक कार्याच्या सिद्धीकरता आपण सर्वप्रथम त्या गणपतीचं पहिले स्मरण करतो, त्याचं पूजन करतो, आणि नंतर कुठलंही मंगल कार्य सुरू करतो. तर असा गणपतीचा भक्ती करणारा संप्रदाय या संप्रदायाचं तत्वज्ञान हे वेदांताला अनुसरूनच आहे. तर गणपती हे परब्रह्म स्वरूप समजून त्याची उपासना या संप्रदायातली मंडळी करतात, आणि तोच गणपतीच सर्व जगाची उत्पत्ती, स्थिती, लय याला कारण आहे. आणि जो आपल्या वेदांतामध्ये आपण जीव आणि मुक्ती, जो आपले जे सिद्धांत आहेत की मायेच्या प्रभावामुळे जीवाला आपलं अस्तित्व जे आहे ते वेगळं जाणवतं, परब्रह्माहून आपण वेगळे आहोत. ही अनुभूती जेव्हा सद्गुरूंची कृपा प्राप्त होते आणि मायेचा पडदा जेव्हा बाजूला होतो, अज्ञान जेव्हा दूर होतं सद्गुरु कृपेने, तेव्हा ही परब्रह्माची प्राप्ती होते. तर हा जो आपला वेदांताचं ज्ञान आहे, याला अनुसरूनच गणेश संप्रदायामध्ये गणपतीला परब्रह्म समजून भक्त त्याची उपासना करतात. आपल्याला म्हणजे पूर्वी कृतयुग जेव्हा होतं, वेद काळामध्ये कर्ममार्गाला जास्ती प्राधान्य होतं. जेव्हा यज्ञयागादी कर्म करायची, सकाम भक्ती करायची, आणि त्यातून आपलं जे काही फळ प्राप्ती, त्यासाठी यज्ञयागाला जास्ती महत्व होतं. आणि जसा जसा काळ पुढे जातो, कृतयुगामध्ये मनुष्यामध्ये शक्ती भरपूर होती, आयुष्य भरपूर होतं, त्याचप्रमाणे साधन संपत्ती मुबलक होती, बुद्धी सर्वच मुबलक प्रमाणात होतं. आणि वेदव्यासांचा आपल्यावर कृपा आहे की जसा जसा काळ पुढे जात गेला, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, तशी जीवाची जी मनुष्याची जी
आयुष्य आहे ते कमी कमी होत आहे, शक्ती कमी होते आहे, त्याचप्रमाणे साधन संपत्ती कमी आहे. तर हा जो वेदाचा जो अधिकार आहे तो पण सर्व सामान्य माणसांना नाही आहे. तर वेदव्यासांनी ते ओळखून वेदामध्ये जितके देवता वेगवेगळ्या आपल्या यांचं या पूर्ण विश्वाला ज्या कारण आहेत त्या देवतांचं वर्णन सूक्तांच्या रूपामध्ये वेदांमध्ये केलेलं आहे. तर ते ज्ञान सामान्य लोकांना पोचावं, त्यांच्या लीला, त्यांची महती. तर व्यासांनी ब्रह्मदेवांच्या आज्ञेने ही जी अडचण आहे ती लक्षात घेऊन त्यांनी पहिले वेदांचे विभाग केले, 4 विभाग केले आणि तो यज्ञमार्ग नियमित चालू राहण्याकरता आपल्या शिष्यांना ते 4 वेद त्यांनी शिकवून ती पुढे वेदांची परंपरा चालू ठेवली. त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांना पण ईश्वराची प्राप्ती व्हावी याकरता त्यांनी सर्व जे देव आहेत, वेगवेगळ्या देवता आपल्या वेदांमध्ये ज्यांचं प्रतिपादन केलेलं आहे त्यांची पुराणांचीही त्यांनी रचना केली आणि त्यांच्या वेदव्यासांच्या या कर्मामुळे म्हणा किंवा त्यांच्या याच्यामुळे आपल्याला आपल्या या सनातन वैदिक धर्मामध्ये आपल्याला जो इष्ट देव आहे त्या इष्टदेवाचा आपल्याला भक्ती करण्याचं किंवा त्याला त्या संप्रदायाला किंवा त्या देवाला फॉलो करून आपण परब्रह्मापर्यंत पोहोचण्याचे मार्ग हे व्यासांनी सर्वांसाठी मोकळे केले. तर गणेशाची 4 युगातील 4 वेगवेगळी रूप आहेत. प्रथम विनायक हे कृतयुगातलं रूप आहे गणेशाचं. सो विनायक हे विघ्नांचा नायक म्हणजे विघ्नकर्ता असं स्वरूप होतं या देवतेचं कृतयुगामध्ये. कश्यप आणि अदितीपासून त्या युगामध्ये विनायकांनी म्हणजे गणपतींनी अवतार घेतला आणि अनेक राक्षसांचा त्यांनी नाश केलेला आहे. आणि त्या कृतयुगामध्ये गणेशाचं रूप हे तेजस्वी आहे आणि सिंह त्यांचं वाहन आहे आणि 10 हात गणेशाचे आहेत. नंतर पुढे त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर शंकर आणि पार्वती पासून मयुरेश्वर ह्या रूपात गणपती प्रगट झालेले आहेत आणि त्या युगामधलं गणेशाचं स्वरूप हे 6 हात. तसं त्याचप्रमाणे मयूर हे त्यांचं वाहन आणि श्वेतवर्ण अशा स्वरूपाचं गणपतीचं स्वरूप त्रेतायुगामध्ये झालेलं आहे. त्यानंतर द्वापार युगामध्ये गजानन हा परत शिव आणि पार्वती पासून हे रूप गणपतीचा आपण प्रगट केलेलं आहे गणपतींनी. आणि या युगामध्ये गणपतीचं रूप हे चतुर्भुज आहे, गजमुख आहे आणि 4 हात आहेत आणि रक्तवर्ण आहे या देवतेचा. आणि कलियुगामध्ये धूम्रकेतू या नावाने अवतार गणपती घेणार आहेत आणि कलियुगामध्ये या अवतारामध्ये त्यांचं 2 हस्त, नीलवर्ण, त्याचप्रमाणे धूम्रवर्ण आणि नीलवर्णाचा घोडा आणि त्यावर स्वारी करून ते आताताई जे लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, दुर्जनांचा नाश करण्यासाठी ते हे धूम्रकेतू हा अवतार धारण करणार आहेत. तर अशी 4 मुख्य 4 युगातील ही रूप गाणपत्य संप्रदायामध्ये मुख्य मानली जातात आणि त्या 4 युगांचे 4 जन्मदिवस पण साजरे केले जातात. वैशाखी पौर्णिमा विनायकाची, ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी मयुरेश्वराचा जन्मदिन, जो सध्या आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी जी आपण सध्या साजरी करतो आणि जे स्वरूप आपण सध्या गणेशाचं साजरं करतो ते हे गजानन स्वरूप.
त्याचप्रमाणे धूम्रकेतूचा अवतार हा माघ शुद्ध चतुर्थीला होणार आहे. तर हे 4 युगातील त्याचं रूपाचं वर्णन आहे. त्याचप्रमाणे संप्रदायामध्ये 4 प्रमाण ग्रंथ मानले जातात. गणेश पुराण हे व्यासांनी रचना केलेलं आहे. या पुराणामध्ये 2 खंड आहेत, उपासना खंड आणि क्रीडा खंड. उपासना खंडामध्ये गणपतीची पूजा, व्रतवैकल्य याबद्दल माहिती आहे आणि 91 अध्याय या पुराणात आहेत. आणि क्रीडा खंडामध्ये गणपतींनी हे जे 4 अवतार घेतले 4 युगामध्ये आणि ज्या वेगवेगळ्या गणपतीच्या लीला झालेल्या आहेत त्या संबंधी माहिती क्रीडा खंडामध्ये आहे. तर हे गणेश पुराण अत्यंत महत्वाचं मानलं जातं संप्रदायामध्ये. दुसरं आहे मुद्गल पुराण. हे मुद्गल ऋषींच्या नावाने आहे आणि हे याच्यामध्ये आध्यात्मिक विवेचन भरपूर केले गेलेलं आहे गणपतीच्या स्वरूपाचं. त्याच्यामध्ये 423 अध्याय आणि 23,000 श्लोक आहेत आणि रूपकात्मक शैलीमध्ये गणपतीचं वर्णन कसं म्हणजे कसा तो दुष्टांचा नाश करतो. जसं मत्सरासूर, दंभासूर हे जे आपले षड्रिपू आहेत त्यांना असुरांची उपमा देऊन गणपती हा या व्याधींपासून मुक्ती देणारा असा आहे. तत्वमसी हा जो सिद्धांत आहे तो पण याच पुराणामध्ये याचं विवेचन केलं आहे. त्याचप्रमाणे गणेशाचे जे 8 अवतार आहेत त्याबद्दलही माहिती या पुराणामध्ये दिलेली आहे. चतुर्थी पूजा ही गणेश संप्रदायामध्ये फार महत्व आहे त्याचं. चतुर्थी याचं शुक्ल पक्ष, त्याचप्रमाणे कृष्ण पक्ष. याचं कारण चतुर्थी म्हणजे 3 अवस्था यामध्येच आपलं मुख्यत्वे करून आयुष्य आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि चौथी ही जी तुरीय अवस्था आहे, समाधी अवस्था ज्याला म्हणतो, ती प्राप्त करण्यासाठी चतुर्थीचं महत्व गणेश संप्रदायामध्ये फार आहे. त्याचप्रमाणे गणेश गीता हा गणेश पुराणामध्येच याचा स्वतः गणेशांनी वरेण्याला ही गणेश गीता सांगितली आहे. आणि भगवद्गीतेमध्ये जे सर्व विषय आले आहेत ते सर्व गणेश गीतेत पण आले आहेत. 11 अध्याय 410 श्लोक अशा स्वरूपाचा ही गणेश गीता गणेशांनी वरेण्याला सांगितली. तर यामध्ये भगवद्गीतेमध्ये आलेल्या विषयांशिवाय योग साधन, पंचायतन पूजा, मानस पूजा यावर पण विवेचन केलेलं आहे. तर गाणपत्यांच्या दृष्टीने हिचं महत्व भगवद्गीते इतकंच आहे गणेश गीतेचं. आणि कर्मयोग हा मोक्ष साधक आहे यावर या गीतेमध्ये अधिक भर दिला गेलेला आहे. आणि चौथं प्रमाण ग्रंथ हा गणपती अथर्व शीर्ष उपनिषद. आपल्या घराघरांमध्ये आपण याचं गणपतीचं स्तवन करताना, पूजा करताना आपण याचं नेहमी पठण करत असतो. तर याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्षामध्ये तत्वज्ञान युक्त जे रूप आहे गणेशाचं, परब्रह्म युक्त, की त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, सर्वम जगदिदं त्वत्तो जायते. तुझ्यापासून हे जग उत्पन्न झालं, तू याचं पालन करतोस आणि तुझ्यातच हे याचं स्वरूप भासत आहे आणि तूच याचा विलय करतोस. तर हे जे परब्रह्म स्वरूप जे गणपतीचं आहे या गणपती अथर्व शीर्षामध्ये दाखवल्या गेलं आहे. तर याचं फार फार मोठं महात्म्य आहे गाणपत्य संप्रदायामध्ये. त्याचप्रमाणे गणेश क्षेत्र, तर 21 मुख्य गणेश क्षेत्र ही प्रसिद्ध आहेत ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये येतो. आणि त्या 21 मुख्य क्षेत्रांपैकी अष्टविनायक आणि त्याशिवाय 5 दुसरे अजून असे 13 गणेश क्षेत्र महाराष्ट्रात आहेत. अष्टविनायक मयुरेश्वर मोरगावचा, सिद्धिविनायक सिद्धटेक बल्लाळेश्वर, पालीचा वर्धविनायक महाड, चिंतामणी थेऊर, गिरिजात्मक लेण्याद्रीचा,
विघ्नेश्वर ओझरचा आणि महागणपती रांजणगावचा. तर हे असे अष्टविनायक हे सर्व महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी सिद्धटेक हे नगर जिल्ह्यात सिद्धटेक आणि पाली आणि महड हे कुलाबा जिल्ह्यात हे वगळता बाकी उरलेले 5 गणपती हे पुणे जिल्ह्यात येतात. आणि यावरूनच महाराष्ट्रामध्ये एकंदरीत गणपतीचं महती फार मोठी आहे या क्षेत्रांमुळे. त्याचप्रमाणे गणेशाचं नामस्मरण याच्यावरही भर आहे. आणि आता जे आपण सुरुवातीला गणपती स्तोत्र म्हटलं नारद पुराणातलं, त्यात जी 12 नावं आहे गणेशाची, त्या प्रत्येक नावाच्या मागे आख्यायिका आहे, लीला ज्या गणपतीच्या झालेल्या आहेत किंवा गणेशाचं जे महात्म्य आहे त्याचा संबंध आहे. तर ती 12 नावं त्यांना फार महत्व आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम जसं आहे त्याप्रमाणे गणपती सहस्रनाम हे पण सूक्त आहे, स्तोत्र आहे. आणि त्याचं पठण पण गाणपत्य विष्णू सहस्रनामा इतकंच त्यांचं महत्व आहे गाणपत्य संप्रदायात. कुठलीही उपास्य देवता म्हटली की त्याला शक्तीशिवाय त्याचं ती प्रभावकारी नसते. जेव्हा शक्ती आणि त्या देवतेचं मिलन होतं त्यानंतरच ती प्रभावी ठरते. तर गणपतीच्या सिद्धी आणि बुद्धी ही 2 शक्तिस्थानं आहेत गणपतीची. त्याचप्रमाणे गणपतीचा आवडता वर्ण रक्तवर्ण, आणि रक्तवर्ण याच्या मागे असंही म्हटलं जातं की गणपती हा मूलाधार चक्राचा स्वामी आहे. अथर्व शीर्षामध्ये आपण म्हणतो तो मूलाधार स्थितोसी नित्यम. तर जे पहिलं चक्र आहे षटचक्रांमधलं, तर त्याचा तो स्वामी आहे. आणि त्या चक्राचा रंग साधारण तांबडसर आहे. तर त्याचप्रमाणे रजोगुणाशी संबंधित ही देवता आहे. आणि रजोगुणाचा रंग पण लालसर तांबडासर आहे. आणि मंगळ हा ग्रह जो आहे तोही तांबड्या रंगाचा आहे आणि रजोगुणाशी संबंधित आहे. आणि या देवतेचा मंगळाशी सख्य आहे, तर मंगळाचा स्वामी आहे. तर रक्तवर्ण हा प्रिय आहे गणपतीला. गणपतीचे उपासना प्रकार गाणपत्य संप्रदायामध्ये अर्थातच आपल्या वेदांताला अनुसरूनच आहेत. सो प्रथम सगुण सकाम भक्ती आणि त्याचं पर्यवसान निर्गुण निष्काम भक्तीमध्ये. तर सकाम भक्तीचे अनेक प्रकार गणपत्य संप्रदायात आहेत. अगदी गणपतीचं नाम घेण्यापासून ते मोठे मोठे यज्ञयाग करण्यापर्यंत. अथर्व शीर्षाचं पारायण आहे. त्याचप्रमाणे सत्यविनायक आहे, सहस्रावर्तन आहेत अथर्व शीर्षाची, संकष्टी चतुर्थीचे उपवास, लक्ष दुर्वा, अशी वेगवेगळ्या प्रकाराने. त्याचप्रमाणे ब्रह्मणस्पती सूक्ताचं पारायण, त्याचं हवन, अथर्व शीर्षाचं सहस्रावर्तनाचं आवर्तन करून त्याचा याग, गणपती याग, असे अनेक सकाम भक्तीचे प्रकार आहेत गणपतीच्या. आणि त्याचप्रमाणे निर्गुण निष्काम भक्ती, सकामातून निर्गुणामध्ये निष्काम भक्ती याचं पर्यवसान हे भक्तीनीच होत आहे, सकाम भक्तीनी. तर सर्व योगी जितके आहेत योग साधना करणारे, तर ते पण गणपतीची उपासना करतात, कारण की हा मूलाधार चक्राचा स्वामी आहे. आणि कुंडलिनी शक्ती जागृत करण्याकरता प्रथम या देवतेला प्रसन्न केल्याशिवाय योगी हा त्याच्या साधनेमध्ये पुढे जाऊ शकत नाही. तर मुक्ती देणार, मोक्ष देणार अशा प्रकारे पण भक्ती ते गणपतीची भक्त करतात. अनेक मोठे भक्त होऊन गेले गणपतीचे. गृत्समद, मेधातिथी, भृशुंडी, वरेण्य, अथर्वण,
हे वैदिक आणि पुराण काळात झालेले भक्त, त्याचप्रमाणे मोरया गोसावी आणि इतर जी नावं आहेत इथे, गणेश योगींद्र, जनी जनार्दन, राघव चैतन्य, मध्व मुनीश्वर, ही सर्व मंडळी आधुनिक काळामध्ये महाराष्ट्रात झालेले संत आहेत. त्याचप्रमाणे भारताबाहेर पण अनेक महाराष्ट्राबाहेर पण अनेक गणपतीचे भक्त आणि संत होऊन गेलेले आहेत. तर ही एक थोडक्यात गणेश संप्रदाय, गणपत्य संप्रदायाचा जस्ट थोडक्यात परिचय आपण करून घेतला. आता आपण चरित्राकडे वळूया मोरया गोसावींच्या. मोरया गोसावी हे मूळ त्यांचं नाव मोरेश्वर शाळीग्राम. शाळीग्राम हे त्यांचं आडनाव आणि कर्नाटक मध्ये त्यांचं शाळीग्राम हे गाव होतं आणि गावापासून त्यांचं आडनाव पडलेलं आहे. शाळी हे गाव बिदर जिल्ह्यामध्ये येतं आणि त्यामुळे शाळीग्राम हे त्यांचं आडनाव. मोरया गोसावींच्या आधी 7 पिढ्या त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये त्या स्थलांतरित झालेल्या होत्या आणि ते महाराष्ट्रात राहत होते. तर त्यांचे मूळ पुरुष लाहे भट्ट आणि त्यानंतर सायम भट्ट, विश्वनाथ भट्ट, सायम भट्ट, नारायण भट्ट, वामन भट्ट. तर हे हरितस गोत्राचे देशस्थ ऋग्वेदी आणि अश्वलायन सूत्र शाकल शाखेचे अध्ययन करणारे ब्राह्मण. मोरया गोसावींचे आई वडील वामन भट्ट आणि पार्वतीबाई हे अत्यंत सदाचार संपन्न, वामन भट्ट हे सदाचार संपन्न ब्राह्मण होते आणि कर्मनिष्ठ ब्राह्मण, आणि पार्वतीबाई त्यांच्या साध्वी आणि पतिव्रता धर्माला आचरण करणाऱ्या असे दोघं होते आणि त्यांचा संसार उत्तम प्रकारे चालू होता. परंतु त्यांच्या संसारामध्ये एक मात्र हे होतं की त्यांच्या पोटी मूल जन्माला येत नव्हतं. बरेच दिवस झाले लग्नाला आणि त्यामुळे त्यांना प्रश्न पडला की आपण आता काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी उपाय केला पाहिजे. तर त्या दोघांनी ठरवलं की आपण आता तीर्थयात्रेला जाऊया आणि तीर्थयात्रा करून कदाचित आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. तर त्यांनी ज्या कुठल्या गावात ते राहत होते महाराष्ट्रामध्ये, तिथनं ते सोडून ते तीर्थयात्रेला बाहेर पडले दोघेही. आणि तीर्थयात्रा करताना त्यांना अनेक कष्ट भोगावे लागले आणि शेवट ते इसवी सन 1324 मध्ये मोरगावला त्यांचं आगमन झालं आणि मोरगावला त्यांनी गावकऱ्यांना ते भेटले तिथे आणि त्यांनी विचारलं की मोरगावचं महात्म्य काय आहे. तर गावकऱ्यांनी गणेश पुराण आणि मुद्गल पुराणाच्या सहाय्याने मोरगावचा जो मयुरेश्वर आहे त्याचं महात्म्य त्यांना सांगितलं की इथे ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि या देवतांनी तपश्चर्या केली गणपतीची आणि गणपती त्यांना प्रसन्न झाले आणि गणपतींनी त्यानंतर या देवतांनी तिथे गणेशाची स्थापना केली आणि प्रसन्न झालेल्या गणपतींनी सांगितलं की इथे येऊन जो कोणी माझी मनोभावे पूजा करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील. तर अशा प्रकारचं हे स्थान आहे आणि ब्रह्मदेवांचा सर्व तीर्थांनी युक्त असा कमंडलू सांडल्यामुळे करहा नदी ही जी तयार झाली आहे ही अत्यंत मोक्षदायी अशा प्रकारची आहे. यात स्नान केल्याने मुक्ती लाभते. तर हे गावकऱ्यांकडनं ऐकून त्यांना खूप आनंद झाला वामन भट्ट आणि पार्वतीबाई यांना. तर त्यांनी नदीमध्ये स्नान केलं आणि स्नान करून ते मयुरेश्वराची त्यांनी दर्शन घेतलं आणि ती सिंदूर चर्चित जी मयुरेश्वराचं दर्शन त्यांचं झालं ते आणि अत्यंत त्यांना आनंद झाला ते स्वरूप पाहून गणपतीचं आणि तिथलं पवित्र वातावरण बघून. आणि त्यांच्या मनामध्ये हे इच्छा त्यांना वाटली, असं वाटलं त्यांना की आपली इथे आपलं मनोरथ इथे पूर्ण होणार पुत्रप्राप्तीचं. आणि त्यांनी
ठरवलं की आपण इथे आता राहायचं. तर त्यांनी गावामध्ये एक योग्य स्थान शोधून तिथे त्यांनी घर वगैरे घेऊन त्याप्रमाणे त्यांनी राहायला सुरुवात केली तिथे. नित्य त्यांचं स्नान संध्या त्याचप्रमाणे गणपतीची आराधना त्यांनी सुरू केली आणि जवळ-जवळ 3 वर्ष ते दोघे पण अ, गणपतीची आराधना करत होते. परंतु तरी पण काही पुत्रप्राप्ती झाली नाही आणि गावकऱ्यांचा त्यांना गावकऱ्यांचं प्रेम होतं सर्व मोरगावच्या लोकांचं, कारण की सदाचार संपन्न होते ते. तर त्या दोघांनी ठरवलं की आपण आता तपश्चर्या सुरू करायची. वामन भटांनी ठरवलं की आपण आता तपश्चर्या करायची. तर त्यांनी 1327 मध्ये 12 वर्षाची तपश्चर्या गणपतीची सुरुवात केली त्यांनी आणि त्रिकाल मयुरेश्वराची पूजा, त्याचप्रमाणे संध्या आणि गणेश पुराणाचं रोज पठण आणि गणेशाचं ध्यान. तर अशा प्रकारे अत्यंत खडतर अशी तपश्चर्या त्यांनी सुरू केली 1327 मध्ये आणि 12 वर्ष पूर्ण झाली दोघांनी आणि या सर्व काळामध्ये पार्वतीबाईंचं त्यांना सहकार्य होतं आणि 12 वर्षांनंतर मयुरेश्वर प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या नशिबामध्ये पुत्र नाही आहे, तर तुम्ही तपश्चर्या करू नका. तर ते ऐकून अर्थातच त्यांना अत्यंत दुःख झालं वामन भटांना. परंतु त्यांनी ठरवलं की नाही, आणखीन आपण प्रयत्न करायचा. कदाचित देव आपली परीक्षा पाहतोय. तर त्यांनी परत दुसरं पुरस्चरण करायचं ठरवलं आणि परत दुसरं 12 वर्षाची तपश्चर्या त्यांनी केली आणि परत तेच पूर्ण झाल्यानंतर मयुरेश्वरांनी सांगितलं की तुझ्या नशिबात पुत्र नाही आहे. तर असं त्यांनी जरी मयुरेश्वर येऊन त्यांना सांगत होता, त्यांनी हे मयुरेश्वर आपली परीक्षा पाहतो आहे हे समजून त्यांनी चालू ठेवली तपश्चर्या आणि तब्बल 48 वर्ष त्यांची ही तपश्चर्या त्यांनी केली मयुरेश्वराची पुत्रप्राप्तीसाठी आणि शके 1296 जेव्हा त्यांची चौथी तपश्चर्या पूर्ण झाली, त्यानंतर मयुरेश्वर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या नशिबामध्ये पुत्र नाही आहे, परंतु मी स्वतः तुमच्या पोटी जन्माला येईन आणि असा आशीर्वाद देऊन मयुरेश्वर गुप्त झाले आणि पार्वतीबाई आणि वामन भट्टांच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि लवकरच पार्वतीबाई गर्भवती राहिल्या आणि त्यांना डोहाळे पण अशाच प्रकारचे लागले की गणेशाचं पूजन करावं आणि यात्रेला जावं आणि अशा प्रकारे सर्व भक्तियुक्त असे डोहाळे त्यांना लागले आणि त्यांना निश्चित हे पटलं की आपल्या पोटी मयुरेश्वर जन्माला येणार आणि ठरल्याप्रमाणे इसवी सन 1375 मध्ये नवमास पूर्ण झाल्यानंतर पुत्रप्राप्ती मुलगा जन्माला आला आणि तो दिवस उजाडला विधातृ नाम संवत्सर शके 1297 माघ शुद्ध चतुर्थी शुक्रवार दुपारच्या वेळी मोरया गोसावींचा जन्म झाला आणि अत्यंत आनंद झालेला आहे सगळ्यांना. प्रथम जेव्हा जन्म झाला त्यावेळी शुंडदंडाधारी स्वरूपामध्ये दर्शन झालं दोघांना पण आणि नंतर पुत्ररूप ते धारण केलं. तर ते सर्व त्यांना बघून अत्यंत आनंद झाला वामन भट्ट आणि पार्वतीबाईंना. पुढे 12 दिवस झाल्यानंतर मोरेश्वर मयुरेश्वरापासनं साक्षात आलाय, त्यामुळे मोरेश्वर हे नामकरण झालं मुलाचं. नंतर मोरया गोसावी हे पहिली 2 वर्ष ते बोलत नव्हते आणि त्यांना अर्थातच दोघांनाही आई वडिलांना चिंता उत्पन्न झाली की आपलं मूल
मुख तर नाही आहे. तर ते नेहमी या काळजीत असायचे आणि एक दिवस त्यांच्या घरी एक साधू आला आणि त्या साधूला बघून आपली व्यथा पार्वतीबाईंनी सांगितली त्यांना. त्यावेळी त्यांनी जाऊन मोरया गोसावींच्या जवळ ते साधू गेले आणि त्यांनी मोरया गोसावींच्या अंगावरून हात फिरवला आणि त्यांना सांगितलं की काही काळजी करू नका. तुमचा पुत्र हा प्रत्यक्ष मोरेश्वर स्वरूप आहे. आणि तो साधू गुप्त झाला आणि लगेचच काही दिवसात मोरया गोसावी हे बोलायला लागले आणि त्यांची बोलायची सुरुवात ही गणानांत वा गणपतीम या मंत्रांनी त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे त्यांचं बालपण मोठे होत होत होते मोरया गोसावी. ते 5 वर्षाचे असताना मोरया गोसावींवर एक फार मोठा त्या प्रसंग आला की मोर गावामध्ये तापाची मोठी साथ आलेली आणि त्या तापाच्या साथीमध्ये मोरया गोसावींना अर्थात ताप आला आणि तो काही उतरत नव्हता आणि शेवट इतकी परिस्थिती बाहेर गेली की मोरया गोसावी राहतील की नाही आणि पार्वतीबाई वामन भट्ट चिंतेत होते आणि की आता काय होणार आपल्या पुत्राचं आणि हाती आलेला आता मुलगा जाणार या भीतीने त्यांनी मोरयाचं स्तवन आणि हे सुरू केलं आणि तितक्यात गोसावी एक त्यांच्या घरी आला आणि त्या गोसाव्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी आपली परिस्थिती. तर त्या गोसाव्यांनी ते मोरया गोसावींजवळ ते गेले आणि त्यांनी त्या मुलाचं त्याला सर्वांगाला त्याच्या अंगारा लावला आणि त्याचप्रमाणे त्यांनी भगवी कफनी एक दिली आणि रुद्राक्ष माळा दिली. त्या गोसाव्याचा स्पर्श झाल्याबरोबर मोरया गोसावी झोपेतून आपण जसे ताडकन उठावं तसे ते एकदम जागे झाले आणि नॉर्मल एकदम जसं आपण त्यांचा ताप पूर्ण गेला आणि त्यांनी गोसाव्यांनी जी दिलेली भगवी कफनी आहे ती त्यांनी भगवी कफनी आणि रुद्राक्षमाळा या त्यांनी दिल्या आणि तो गोसावी निघून गेला आणि तेव्हापासून मोरया गोसावी हे भगवी कफनी आणि रुद्राक्षमाळा आणि अशा स्वरूपामध्ये ते गावात फिरू लागले आणि त्यामुळे मग तेव्हापासून त्यांना गोसावी ही पदवी त्यांच्या मागे लागली आणि तेव्हापासून त्यांना लोक मोरया गोसावी असं म्हणू लागले. पुढे मोरया गोसावी मोठे होत आहेत आणि 8 वर्षाचे झाले आणि अर्थातच जन्मतः मनुष्य हा क्षुद्र असतो आणि संस्काराने त्याचं तो ब्राह्मण बनतो. तर त्याचं प्रत्येक पित्याची ही इच्छा असते की आपल्या मुलाला मंत्रोपदेश करावा गायत्री मंत्राचा आणि तर त्याप्रमाणे पार्वतीबाई आणि वामन भट्टांनी त्यांचं 8 वर्षाचे झाले असताना मुंज करायचं ठरवलं आणि त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला. मुंज त्यांची मोरया गोसावींची केली आणि त्यांना वामन भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण होते, अत्यंत विद्वान होते आणि त्यांनी सर्व उपासना ज्या आहेत ब्रह्मचर्य काय आहे, ब्रह्मचर्याला काय उपासना अपेक्षित आहेत, अग्निसेवा कशी करायची, सूर्यसेवा अग्निसेवा हे ब्रह्मचर्याला अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. तर या सर्व उपासना ब्रह्मचर्याचं महत्व, गायत्री मंत्राचा जप आणि गायत्री मंत्राचा उपदेश हे सर्व वामन भट्टांनी मोरया गोसावींना शिकवलं आणि तेव्हापासून त्यांची अग्नि उपासना सूर्य उपासना सुरू झाली. मोरया गोसावींना वेदाध्ययनासाठी गावातल्या ब्राह्मणांच्या
वेधशाळेमध्ये पाठवलं आणि तिथे सुद्धा मोरया गोसावींची प्रज्ञा इतकी थोर की त्यांना कुठलीही गोष्ट एकदा सांगितल्यानंतर पाठ व्हायची, दुसऱ्यांदा सांगावी लागायची नाही. तर लवकरच त्यांचं वेदाध्ययन पण पूर्ण झालं आणि नित्य त्रिकाल संध्या अग्नीची उपासना, सूर्य उपासना असा त्यांचा दिनक्रम चालू होता. आणि वामन भट्टांची गणपती पार्थिव पूजा ही हे पण त्यांचं नित्य पार्थिव पूजा ते करायचे गणपतीची, मयुरेश्वराची. तर ही पार्थिव पूजा पण त्यांनी नंतर मोरया गोसावींना करण्यासाठी सांगितलं आणि त्या मोरया गोसावींची पार्थिव पूजा आणि हे सर्व त्यांचं उपासना सुरू झाली गणेशाची इतक्या लहान वयात. पुढे मोरया गोसावींना अष्टविनायक यात्रेला आपण जावं अशी इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांनी आपली इच्छा आई वडिलांना बोलून दाखवली. आणि मगाशी सांगायचं राहिलं की ज्यावेळी मोरया गोसावींचा जन्म झाला त्यावेळी त्यांच्या आई वडिलांचं वय 96 वर्षाचं होतं. कारण ज्यावेळी ते आले मोरगावला तेव्हा 44-45 त्यांचं वय आणि 48 वर्षाच्या तपश्चर्येनंतर मुलगा झाला. 96 वर्षाचं त्यांचं वय. तर त्यांचं एकुलता एक मुलगा आणि तो अष्टविनायक यात्रेला जातो म्हणाला तर अर्थातच त्यांना आनंदही झाला, पण पुत्रवियोग होईल याची पण काळजी वाटली. तर त्यांनी त्यांना सांगितलं की जा पण लवकर या. आणि आई वडिलांची आज्ञा घेऊन मोरया गोसावी हे अष्टविनायक यात्रेला निघाले. पहिले मयुरेश्वर जिथे ज्या गावात राहत होते त्याचं दर्शन घेऊन एक गणपती ते करत होते. प्रत्येक अष्टविनायकाच्या स्थानी जाऊन तिथे उपासना त्यांनी केली गणपतीची आणि अनुष्ठान केलं प्रत्येक ठिकाणी काही दिवस तिथे राहून. आणि त्या गणेशाचं स्वरूप प्रत्येक अष्टविनायकाच्या त्यांनी आपल्या मनामध्ये धारण केलं. आणि ही गोष्ट पुढे जाऊन त्यांना याचं पुढे जाऊन त्यांच्या कुलामध्ये 7 अवतार झाले गणेशाचे आणि त्यांच्या कुलामध्ये हे अष्टविनायकाचे अवतार व्हावे हे कुठेतरी त्याचं हे द्योतक होतं की त्यांनी जाऊन तिथे त्या प्रत्येक गणेशाचं स्वरूप आपल्या मनामध्ये साठवून घेतलं. तर अष्टविनायक यात्रा ते त्यांची समाप्त झाल्यानंतर त्यांना मयुरेश्वराचाच स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की आता परत ये तू. आणि परत येऊन त्यांची परत नित्य उपासना त्यांची सुरू झाली. सूर्य उपासना, अग्नि उपासना आणि गणेशाचे पार्थिव पूजन. आणि मोरया गोसावी मोठे होत होते आणि त्यांच्या मनामध्ये ह्या उपासना सामर्थ्यामुळे वैराग्य उत्पन्न झालं. त्यांना कुठलाही मान किंवा सन्मान किंवा संपत्ती, संसार याबद्दल कुठलीही आसक्ती त्यांच्या मनामध्ये राहिली नाही. केवळ उपास्य दैवत गणपती आणि त्याच्या ध्यानात सर्व काळ घालवायचा कुठलीही त्यांच्या मनामध्ये इच्छा नव्हती. तर आई वडिलांनी ते मोठे होत होते तर आई वडिलांनी अर्थातच लग्नाची विचारणा केली. त्यांनी नकार दिला लग्नासाठी. नंतर रोज त्यांची मयुरेश्वराची पूजा व्हायची. मयुरेश्वराचं रोज पूजन असायचं मोरगावच्या आणि त्यांचं नित्य उपासना चालू होती. आणि कुठेतरी त्यांना एक मनामध्ये तळमळ होती की आपल्याला सद्गुरू भेटतील का, कारण की सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय परब्रह्माचं ज्ञान अशक्य आहे. तर आपल्याला सद्गुरू भेटावे आणि ही तळमळ त्यांच्या मनामध्ये सतत कुठेतरी होती या काळामध्ये. आणि एक दिवस मयुरेश्वराची त्यांनी पूजा आटपली मोरगावच्या.
आणि पूजा संपल्यानंतर ते घरी जायला निघाले तेवढ्यात त्यांना एका ओवरीमध्ये अम, एक एक साधू जटाधारी आणि त्रिपुंड्र लावलेला आहे आणि अंगामध्ये भगवी कफनी आहे, पायात खडावा आहे. अशी मूर्ती त्यांना साधूची एका ओवरीमध्ये दिसली आणि त्यांच्याकडे बघून त्यांना कुठेतरी त्यांना हे वाटलं की हा हा हे माझे सद्गुरू आहेत आणि त्यांनी धावा केला त्यांच्या आणि त्यांचे पाय धरले आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत आहेत. ते स्वरूप बघून कुठेतरी त्यांना आतून कळलं होतं की हे माझे सद्गुरू आहेत आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत आणि ते योगी जे आहेत ते त्यांच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत आहेत आणि हा असा हे असं जवळजवळ 3 तास चालू आहे. समाधी लागली आहे मोरया गोसावींची सद्गुरूंच्या स्वरूपाकडे बघत आणि 3 तासानंतर योगीराज जे होते त्यांनी त्यांची समाधी उतरवली आणि समाधी उतरवून मोरया गोसावी त्यांच्याशी बोलू लागले. ते म्हणाले त्यांनी प्रार्थना केली की मला तुम्ही आपलं शिष्य बनवून घ्या आणि मला आपण अनुग्रह द्या. आणि त्यांची प्रार्थना त्यांनी कबूल केली आणि तू आता सनाथ झाला आहेस असं त्या यांनी योगींनी सांगितलं आणि त्यांनी त्या योग्यांनी त्यांना मंत्रोपदेश केला. त्याचप्रमाणे त्यांना सर्व जे हठयोगाचे जे सर्व प्रकार आहेत षटक्रिया, षटचक्र भेदन, कुंडलिनी जागृती, त्याचप्रमाणे ध्यान धारणा हे सर्व त्यांना समजावून सांगितलं आणि ही सगळी साधनं कशी करायची हे संपूर्ण ज्ञान या योगीराज नयन भारती जे होते त्यांनी मोरया गोसावींना दिलं आणि मोरया गोसावींचा आनंद गगनात मावेना, कारण की मनातली इच्छा पूर्ण झाली, जी तळमळ होती सद्गुरू भेटीची आणि जी तर ती पूर्ण झाली आणि हा अनुग्रह आणि ज्ञानाचा उपदेश सद्गुरूंकडून मिळाल्यानंतर सद्गुरूंनी त्यांना सांगितलं शेवट कुठलंही गुरूंनी जरी साधना दिली तरी शेवट साधना ही भक्तालाच करायची आहे. तर सद्गुरूंनी आज्ञा केली की तू आता थेऊरला जा आणि तिथे जाऊन तू तपश्चर्या कर, साधना कर, असा आदेश सद्गुरूंनी दिला आणि आम्ही तीर्थयात्रेला जातो. तर ते ऐकून मोरया गोसावींना दुःख झालं. ते म्हणाले की महाराज मला आपण आपल्या बरोबर घेऊन चला, मला आपली सेवा करायची आहे. तर नयन भारतींनी त्यांना सांगितलं की प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात, तर तू तपश्चर्या कर थेऊरला जाऊन आणि माझी प्राप्ती तुला जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या जवळ राहील. तर फक्त वारंवार माझं स्मरण करू नकोस. मोरया गोसावींनी प्रार्थना केली त्यांना की मला आपली भेट परत केव्हा होईल महाराज. तर त्यावेळी नयन भारतींनी सांगितलं की उत्तरार्धामध्ये मी तुला चिंचवडला येऊन भेटीन असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर नयन भारती हे तीर्थयात्रेला निघाले. तर गुरुची आज्ञा झाली आहे तपश्चर्या करायची आणि ही हकीकत जाऊन त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितली आणि आई वडिलांना अर्थातच आनंद झाला, परंतु दुःख पण झालं की आता मुलगा आपल्याहून लांब जाणार आणि त्यांचं वय बरंच होतं. तर परंतु त्यांनी स्वतः तपश्चर्या केली असल्यामुळे
त्यांना त्याचं महत्व माहिती होतं आणि त्यांनी जड अंतःकरणाने त्यांना परवानगी दिली आणि थेऊरास मोरया गोसावी निघाले आणि जाताना मोरगावहून थेऊरला जाताना मध्ये एक 7-8 कोस दूर गेल्यानंतर एक डोंगर होता आणि तिथे एक मोठा सर्प असायचा आणि तो लोकांना दंश करून लोकांना मारायचा. तर मोरया गोसावी हे गणेशाच्या ध्यानामध्ये तल्लीन होऊन आपले जात होते थेऊरला आणि तो सर्प आला आणि हे ब्रह्मानंदात आणि त्या सर्पाने त्या अवस्थेमध्ये त्यांना दंश केला. परंतु ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. यांचं देहाकडे लक्षच नाही आहे. तर अशा अवस्थेमध्ये त्याच्या विषाने त्यांच्यावर कुठलाही प्रभाव झाला नाही. उलट त्या सर्पालाच आपल्या पूर्वजन्माचं ज्ञान झालं आणि तो सर्प मुक्त झाला. प्रवास करत करत मोरया गोसावी थेऊरला येऊन पोचले आणि तिथे त्यांनी थेऊरचं महात्म्य लोकांना, गावकऱ्यांना विचारलं. तर गावकऱ्यांनी सांगितलं की थेऊर हे चिंतामणी इथला स्वामी आहे आणि स्थावर क्षेत्र असं पण याचं पूर्वी नाव होतं आणि प्रत्यक्ष शिवानी या ठिकाणी तप केलेलं आहे आणि त्यामुळे हे ह्या स्थानावर इच्छापूर्ती देणारं हे स्थान आहे. इथे गणेश कुंड आहे. या गणेश कुंडामध्ये स्नान केल्याने मुक्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे इथे पिंडदान केल्यानंतर हे प्रयागा समान क्षेत्र आहे. तर गाणपत्य थेऊरला मातृगया समजतात आणि मयुरेश्वर हे त्यांच्यासाठी पितृगया समान आहे. तर गावकऱ्यांकडनं त्याचं महात्म्य ऐकून त्यांना आनंद झाला आणि तपश्चर्या करण्यासाठी त्यांनी स्थान निवडलं. मोरयासन म्हणतात त्याला, त्या जागेला तिथल्या. आणि असा एकांत स्थान जिथे कुणाचा वावर नाही राहणार आणि अशा प्रकारे स्थान शोधून तिथे त्यांनी समाधीला सुरुवात केली. आणि समाधी अवस्थेमध्ये असताना त्यांना विदेही अवस्था, ब्रह्मानंद प्राप्ती त्यांना झालेली आहे. आणि ते समाधीमध्ये असताना एकदा तिथे एक वाघ आला आणि तो वाघ मोरया गोसावींना त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला आणि मोरया गोसावींनी किंचित त्यांचे डोळे उघडले समाधीमधून आणि परत ते बंद झाले आणि त्यांना काही स्मरण नाही की वाघ आला किंवा काय. परंतु त्या वाघाला त्यांचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं शिळा रूपांतर झालं त्या वाघाचं आणि मोरगावला अजूनही तो शिळारूप वाघ आहे. थेऊरला अजूनही तो शिळारूप वाघ आहे असं म्हणतात. आणि हे मोरयासन जिथे त्यांनी समाधी केली हे स्थान पण थेऊरला आहे असं म्हणतात. तर अशी 42 दिवस ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करून अन्न पाणी काहीही न घेता अशा प्रकारे त्यांचं 42 दिवस तपश्चर्या चालू आहे. आणि या अवस्थेमध्ये मोरया गोसावी असताना थेऊरची उपास्य देवता चिंतामणी हे त्यांच्या स्वप्नामध्ये आले, प्रसन्न झाले त्यांना आणि प्रसन्न होऊन त्यांनी मोरया गोसावींना सांगितलं की मी आता तुझ्या पोटी जन्माला येईन, मी प्रत्यक्ष. तर तू आता गृहस्थाश्रमाचा तू स्वीकार कर आणि ही आता तपश्चर्या इथे थांबव आणि परत मोरगावला परत जा आणि सगळीकडे भगवत भाव धारण करून माझी उपासना करत राहा आणि स्वधर्माचं पालन करत राहा. अशा हे करून
चिंतामणी प्रसन्न झाले. तर मोरया गोसावींना दुःख झालं की हे काय, म्हणजे मला संसारामध्ये पडायचं नाही देवा आणि आपण मला संसार करा म्हणताय. अम, मला संसारात गेल्यानंतर मी आपल्यापासून दूर जाईल. तर भगवंतांनी सांगितलं की मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे आणि तर तू दूर जाणार नाहीस, मी तुझ्या जवळच आहे. आणि त्याचप्रमाणे भगवंतांनी मोरया गोसावींनी विचारलं की आपण माझ्या पोटी जन्माला येणार, तर याचं आम्हाला काही खूण सांगा, तर हे आम्ही कसं ओळखायचं की आपणच आले आहात. तर त्यावेळी चिंतामणीने सांगितलं की ज्यावेळी जन्माला मी येईल त्यावेळी खेचरी मुद्रा धारण करीन आणि इतर बाळ ज्याप्रमाणे रडतात त्याप्रमाणे रडणार नाही आणि माझ्या हृदयावर शेंद्री पंजा किंवा असा पट्टा असेल, अशा स्वरूपात मी जन्माला येईल तुझ्या पोटी. तर असं आश्वासन देऊन चिंतामणी गुप्त झाले आणि मोरया गोसावी त्यानंतर परत मोरगावला गेले. तर त्यानंतर पुढे त्यांची पुढचा जो भाग आहे चरित्राचा, तो आपण पुढच्या ह्याच्यात बघू. हा आता इथेच पूर्वार्ध मी संपवतो मोरया गोसावींच्या चरित्राचा. पुढे अजून बरंच काही आहे, तर आपण पुढच्या सेशन मध्ये त्याचं उरलेलं चरित्र आपण बघूया. श्री गुरुदेव. अनिरुद्ध, फार छान माहिती मिळाली. धन्यवाद. सविस्तर माहिती मिळते आहे चरित्रातून. खरंच म्हणजे मला तरी फार याच्यात माहिती नव्हती मोरया गोसावींच्या चरित्राची. कोणालाच नव्हती, आम्हाला पण. आणि बराचसा तपशील असा खूप समजायला अवघड आहे, म्हणजे त्यातला बराचसा तांत्रिक भाग जो आहे. धन्यवाद. नाही, मला या ठिकाणी एक प्रश्न पडला होता असा की गणपतीचा सुरुवातीला रक्तवर्ण सांगितला आणि तो रजोगुणाचा निदर्शक असं सांगितला, तर ते कसं काय, म्हणजे असं प्रश्न पडला होता. रजोगुणाचा वर्ण रक्त आहे असा एक साधारण समज आहे. आणि गणपती ही प्रतिपालक देवता आहे, तर म्हणून तो रक्तवर्ण त्याच्याशी जोडला गेला आहे किंवा त्याला प्रिय आहे. आणि त्याचं जे स्वरूप आहे द्वापार युगातलं, ते पण रक्तवर्णाचं आहे. आणि सध्या जे आपण गणपतीचं स्वरूप ज्याचं आपण ध्यान करतो, पूजन करतो, तर ते रक्तवर्ण आणि त्याला प्रिय आहे अशा प्रकारचं आहे. म्हणून त्याला लाल फुलं वाहिली जातात का? हा, लाल फुलं आणि रक्तचंदन आणि माझी एक शंका आहे अनिरुद्ध, की कलियुगामध्ये त्यांनी ऑलरेडी काय म्हणतात अवतार घेतलाय का? कारण ते नाव वेगळं आहे. कलियुगामध्ये धूम्रकेतू नाव आहे. हो, आणि दोन हात आहेत. तो अवतार होणार आहे असं लिहिलंय पुराणामध्ये. आणि मला वाटतं आता अजून थोडा काळ जावा लागेल, परंतु सांगितलंच आहे की त्याच्यामध्ये तो अवतार धारण करून म्लेच्छांचा तो अनाचारी किंवा दुराचारी म्लेच्छ जातीचे जे आहेत त्यांचा तो संहार करील, अशा प्रकारचं, म्हणजे तो पुढे होणारा अवतार आहे अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. परंतु त्या अवताराची स्तोत्र ऑलरेडी आहेत, त्याची सूक्त वगैरे पण आहेत. तर मे बी त्याचं म्हणजे आपल्या याच्यात अवतार जे आहेत पुढे होणारे त्यांचंही वर्णन ऑलरेडी केलेलं आहे. तर सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे तो झालेला नाही अवतार, तो पुढे होणारा अवतार आहे. परंतु त्याचं विवेचन, त्याचं स्वरूप आणि त्याचं सगळं माहिती किंवा त्याच्या लीला काय राहतील हे सगळं पुराणांमध्ये त्याचं वर्णन आहे.
पण माघ शुद्ध चतुर्थीला आपण गणेश जयंती साजरी करतो. हा, मग ती माझ्या मते या धूम्रकेतूच्या ह्याच्यापासूनच असावी असं मला वाटतं. मलाही त्याचा अभ्यास करावा लागेल. ऐकू येतोय माझा आवाज? हो हो. हा, तर जे मी मगाशी दाखवलं की 4 अवतारांचे 4 जन्मदिवस जे आहेत ना, धूम्रकेतूचा माघ शुद्ध चतुर्थी आहे. तर माघी गणपती जो आपण साजरा करतो, कदाचित तो धूम्रकेतूच्या आगमनानिमित्त किंवा त्याच्या जन्मदिनानिमित्त आपण करत असू असं मला वाटतं, परंतु ते माहिती मला कन्फर्म करावी लागेल. आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी हे द्वापार युगातलं जे रूप आहे गणपतीचं, गजानन, त्यामुळे आपण गणेश चतुर्थी किंवा ती आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थी जी सध्या आपण साजरी करतो ती. नमस्कार. मला एक प्रश्न होता. अनिरुद्ध, फार सुंदर झालं. आणि प्रश्न असा आहे की ते पहिलं जे कृतयुगातलं होतं रूप, ते विनायक असं नाव आहे त्याचं, ते आईवडील निराळे होते. तर मग तेव्हा गजमुख होतं का नाही? कारण नंतर मग ते शंकर पार्वती आले दुसऱ्या आणि तिसऱ्या. नाही, गजमुख हे द्वापार युगात आलं. आणि ते गजमुख कसं आलं त्याची आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेली ती कथा आहे की शिवांना त्यांनी अडवलं आणि शिवानी मग त्याचं मस्तक वेगळं केलं. पार्वतीने आपल्या संकल्पाने चंदनापासून गणेशाचं हे केलं, मुलाचं, आणि त्याच्यात तिला संजीवन केलं. आणि मग नंतर तो गणेश द्वारपाल म्हणून होता आणि त्यांनी शिवांना अडवलं आणि मग शिवांना राग येऊन त्यांनी त्याचं मस्तक वेगळं केलं. आणि मग नंतर पार्वतीने सांगितल्यानंतर मग गजाचं मुख त्याला लावून परत त्यांना संजीवन दिलं. तर ही जी आपल्याला गजमुखाची जी कथा माहिती आहे, तर ही द्वापार युगातलं रूप आहे गजानन. आणि जे त्रेतायुग, विनायक जे आहे त्याच्यात सामान्य आहे. सामान्य जे मनुष्याचं मुख आहे तसंच आहे, काही असं हे नाही, गजमुख नाही तेव्हा. त्याचप्रमाणे मयुरेश्वर जे त्रेतायुगामध्ये जे रूप आहे त्याच्यात 6 हात आणि मयूर हे वाहन आहे. आणि शिवपार्वती पासूनच जन्म आहे त्रेतायुगामध्ये पण. आणि विनायक जे पहिलं कृतयुगामध्ये आहे ते कश्यप आणि अदिती पासून जन्म आहे. आणि तेव्हा 10 हात असं स्वरूप आहे, 10 हात तेजस्वी कांती आणि सिंह वाहन आहे, ते सिंह वाहन. फारच सुंदर. म्हणजे माहिती नव्हती, अजिबातच माहिती नव्हतं हे सगळं. थँक्यू. थँक्यू. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, जी लोक पुण्याच्या जवळ आहेत त्यांना अगदी 8 पैकी 6 गणपती अष्टविनायक मधले पुणे जिल्ह्यामध्येच आहेत. म्हणजे दुसरे जे 2 आहेत ते पण असे बॉर्डर लाईनलाच आहेत. हो, नाही खरंच आहे. म्हणजे ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये 21 पैकी 13 स्थानं आहे. पुराणात जी सांगितली आहेत 21 गणपतीची मुख्य स्थानं, त्यापैकी 13 महाराष्ट्रात आहेत. आणि अर्थातच त्यामुळे महाराष्ट्र आपण गणपतीच्या उपासनेसाठी सगळीकडे भारतभर आणि जगभर आपली प्रसिद्धी आहेच. म्हणजे महाराष्ट्रातनं सुरुवात झाली सार्वजनिक गणपती आणि याची, त्यामुळे मी 3-4 वर्षापूर्वी ते अष्टविनायक केला ऑलरेडी, सगळ्यांना जाऊन आलो. अरे वा. आम्ही खूप लहान असताना केलंय, त्यामुळे आता हे वाचल्यानंतर, गोसावींचं चरित्र वाचल्यानंतर आता त्याचं खरं महात्म्य कळलं. जेव्हा पहिले लहानपणी गेलो तेव्हा हे सगळं काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे आता ते जेव्हा केव्हा आता जाऊ तेव्हा निश्चितच म्हणजे जाऊन दर्शन घेतल्यावर त्याची वेगळीच अनुभूती राहते. चिंचवडचं काय अगदी जवळ आहे, त्यामुळे आम्ही गेलेलो बऱ्याच वेळा. हो, येस, चिंचवडचंही प्रसिद्ध आहे. सो या 21 गणपतींशिवाय चिंचवड आणि गणपतीपुळे हे 2 वेगळे आहेत. ते त्या मुख्य 21 मध्ये नाही आहेत. तर भक्तांची जी महती आहे, जसं मोरया गोसावींमुळे चिंचवडचा गणपती मंगलमूर्ती हा अष्टविनायका इतकं त्याला महत्व प्राप्त झालं. त्याचप्रमाणे गणपतीपुळ्याला पण भक्तांच्या वास्तव्यामुळे आणि प्रेमामुळे तोही म्हणजे
त्या 21 स्थानांइतकाच महत्वाचे आहेत ते दोन्ही गणपती. पण दशभुजा गणपती आहे ना, गणपतीपुळ्याचा आहे तो का त्याच्या जवळ कुठेतरी दशभुजा आहे गणपतीपुळ्याच्या जवळ? नाही, गणपतीपुळ्याचा दशमूल्य नाहीये माझ्या नाहीये. नाही दशभुजा पुण्यात आहे का? दशभुजा पुण्यात आहे का? पुण्यात आहे. हो हो आहे. पुण्यात आहे दशभुजा. हा, मग हे विनायकाचं स्वरूप असेल म्हणजे ते कृतयुगात असेल. कारण की ते त्याला 10 हात आणि सिंह वाहन असं जे स्वरूप आहे. राईट. पुण्यामध्ये पिरंगुट एक गाव आहे, तिथे ह्या थेऊरच्या हुबेहूब तशीच मूर्ती आहे तिथे मंदिरात. आणि ह्या मोरया गोसावींनी ज्या आरत्या सगळ्या लिहिलेल्या आहेत ना, त्या 1 ते 1.5 तास तिथे ती आरती चालते. तेव्हा ते आम्ही केलेले आहेत अटेंड. ते खूप छान अरे वा. वाटतं तिथे ते बघा. अरे वा. खूप सुंदर माहिती तुम्ही दिली. कारण तुमची बोलण्याची शैली इतकी सुंदर आहे ना, इतकी शांतपणे तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगता की मला एक ते वेळेचं भान राहत नाही. चालू होतं सगळं जे काही इन्फॉर्मेशन पण अशी मिळत होती की जी ऐकत राहावी सतत. त्यामुळे तुमचे सगळ्यात पहिल्यांदा आभार, इतकं सुंदर आमच्यापर्यंत ज्ञान आणल्याबद्दल आणि आम्हाला दिल्याबद्दल. जे प्रकाश काकाने विचारलं की युगांबद्दलचं एक थोडंसं वाचन मधल्या काळात केलं होतं, तर त्याच्याबद्दल थोडंसं शेअर करण्याची इच्छा आहे. आपण म्हणतो खरं तर हे आता कलियुग चालू आहे, पण असं एक आता धारणा अशी आहे की आता आपण त्याच्यामध्ये मागचं सायंटिफिक रिझन जर का युट्यूबवरती व्हिडिओज वगैरे पण आहेत, पण आपलं युग बदललंय ऑलरेडी. बदलून पण काही 100 वर्ष झाली आहेत आणि ते युग बदलून आता आपण माहित नाही कोणत्या युगामध्ये आहोत, बट आपण कलियुगात नाही आहोत अशी पण एक काही सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट. मी असं कुठेही कोणीतरी रॅन्डम सांगता अशातला भाग नाहीये. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी त्याच्याबद्दल खूप सुंदर माहिती दिली की हे युग कसं बदललंय. आणि ते जर का ऐकायची इच्छा असेल कधी तर युट्यूब वरती कदाचित मिळू शकेल. आणि त्या अँगलनी जे कलियुगातला जो अवतार आहे त्याच्याबद्दल म्हटलं जातं की तो ऑलरेडी येऊन गेलेला आहे अवतार. आणि आता आपण ते, कारण ते तसं मूर्त स्वरूप नसतं, तशी आपली मेटाफॉरिकल असतं किंवा त्याला एक वेगळं स्वरूप असू शकतं, प्रतिकात्मक असतं. बरोबर आहे, प्रतिकात्मक असतं. आणि ते त्या पद्धतीमध्ये येऊन गेलेलं असतं आणि ते आपल्याला कदाचित साधारण मानवांना कदाचित नाही समजणार. हे माझं एक छोटस एक जस्ट 2 सेन्स फ्रॉम. तुला असं वाटतंय की तो येऊन गेला आहे कलियुगातला धूम्रकेतू जो? हो, धूम्रकेतू. करेक्ट. त्याचं कारण असं की म्हणजे जर का थिअरी आपण मानली की युग बदललंय किंवा हे कलियुगात उलटून आपण कदाचित पुन्हा ते युग चालू होतात, म्हणजे तेच ते. आणि त्याचं सायन्सच्या मागचं त्याने असं सांगितलंय की आपली जी पूर्ण जी आपली सोलर सिस्टीम आहे, तर ती सोलर सिस्टीम एका सेंट्रल सूर्य आहे. आता खूप जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही, पण ते एका सेंट्रल सूर्य किंवा ब्लॅक होल आहे त्याच्या भोवती फिरते. आणि तो जो सर्कल आहे, तो सर्कल पूर्ण व्हायला अनेक हजार वर्ष लागतात. तर त्या अनुषंगाने तुमची आपली युग बदलत जातात. असं आहे त्याच्यावरती. जर का कोणाला इंटरेस्ट असेल तर पाठवतो, म्हणजे व्हिडिओ आपण बघूया. जरूर. कारण की आपण सध्या तरी आपण जे पंचांगामध्ये प्रमाण मानतो आपलं जे सनातन पंचांग किंवा दाते पंचांग वगैरे, त्यामध्ये तरी सध्या आपण कलियुगे म्हणतो, कलियुगे प्रथम चरणे वगैरे. त्यामुळे पण पाठवतो निश्चित तो व्हिडिओ. आणि मी अध्यात्मिक तो व्हिडिओ जो आहे तो मी शेअर. हा, प्रकाश काका सांग. नाही, दासबोधामध्ये आपल्या कलियुगातली किती वर्ष राहिली आहे त्याचा उल्लेख स्पष्ट आहे. बर. किती वर्ष झाली आहेत आणि किती राहिली आहेत, दासबोधामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. मे बी रजनीताई आहे तिथे, त्यांचं काय म्हणणं आहे? मे बी ते युगांच्या कालगणनेबद्दल वगैरे याच्यात गीतेत किंवा कुठे काही आलाय का, याचा संदर्भ आहेत का कुठे? अर्लियर त्यांनी सांगितलं की सध्या आपण संगम युगामध्ये आहे. अकॉर्डिंग टू ब्रह्मकुमारीज कालगणना, परत हा सर्कल परत सुरू होतं. एंड ऑफ द कलियुगाचा शेवट आता. आणि सुवर्णयुग त्याची सुरुवात. म्हणजे आपण आता संगम युगामध्ये, दोन्हींचा संगम म्हणून त्याला संगम युग म्हटलेलं आहे. मे बी दॅट्स व्हॉट ही इज टॉकिंग अबाउट अर्लियर, पण दॅट्स व्हॉट दे आर टेलिंग,
ओके. आणि बऱ्याच गुरूंचे बरेच वेगवेगळे आय मीन त्यांचे स्वतःचे अभ्यास वेगवेगळे असतात. त्यांची मांडण्याची पद्धत आणि त्यांचं अध्यात्म थोडंसं बदलू शकतं. त्यामुळे माहित नाही. नाही. पण मी नक्की तो व्हिडिओ शेअर करेन. जस्ट कोणाला इंटरेस्ट असेल की हे काय एक्झॅक्टली का म्हणलं जातं तर त्याच्याबद्दल ऐकायचं असेल तर. बाकी चिंचवडला बऱ्याच वेळेला जे बरोबर म्हटल्याप्रमाणे जे पुण्यातले आहेत ते चिंचवडला तर अनेक वेळेला दर्शनाला माझा आजोळ आहे कारण ते चिंचवड, त्यामुळे मला तर ते मंदिर खूप चांगलं माहिती आहे. तर माझ्या आईचं आई वडील तिथे राहायचे आणि बरेच नाते क्या बात आहे. त्यामुळे माहिती आहे बऱ्यापैकी. वंडरफुल. पण सुंदर, खूप सुंदर चर्चा आधी चालू ठेवावी अशी इच्छा आहे खरं. आणि चर्चेसारखाच विषय आहे गणेश. आपण म्हणजे आपण तुम्ही म्हणाले जसं महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणेश, आणि त्याविषयी आपण एवढी माहिती मोरया गोसावींविषयी, आणि आता पुढच्या भागाची पण उत्सुकता खरंच लागली आहे. धन्यवाद शिल्पा. नक्कीच आपण आता एक आठवडा वाट पाहूया. तर मग आता आपण शेवटच्या चरणाकडे यायचं का? तर मी लक्ष्मीताई देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी करुणा त्रिपदी म्हणावे. त्याच्या अगोदर म्हणजे आता इथं ऑलरेडी मकर संक्रांत सुरू झाली आहे, तर तुम्हाला इन ऍडव्हान्स शुभेच्छा. मला पण धन्यवाद प्रकाश काका. तुम्हालाही सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नाही, अनिरुद्धांनी खूपच सुंदर माहिती दिली. अगदी मंत्रमुग्ध व्हायला झालं होतं. आणि पुढच्या वेळची खूप खूप वाट पाहतोय आम्ही. मे बी उद्याच करू. थँक्यू लक्ष्मीताई. नो प्रॉब्लेम. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तुझी त्राता. भय करता तू भय हरता, दंड धरता तू परिपाता. तुझ वाचून न तुझी वार्ता, तू आर्ता आश्रय दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता. अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी यथार्था. तरी आम्ही गाऊनी गाथा, तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा. सोडविता दुसरा तेव्हा, कोण दत्ता आम्हा त्राता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता. तू नटसा होऊनी कोपी, दंडिता याम्ही पापी. पुनरपि हि झुकत तथापि, आम्हावरी न च संतापी. गच्छता स्खलनम क्वापि, असे मानुनी न च हो कोपी. निज कृपा अलेशा ओपी, आम्हावरी तू भगवंता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता. तव पदरी असता ताता, अडमार्गी पाऊल पडता. सांभाळुनी मार्गावरता, आणिता न दुजा त्राता. निज बीजाणुनी चित्ता, तू पतित पावन दत्ता. वळे आता आम्हावरता, करुणा घन तू गुरुनाथा. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता. सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार. तव पदी अर्पू सार, संसारा हित हा भार.
परिहरिसि करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा घलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता मनजे कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता पोट शूळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन नवळे आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे की आता श्री गुरुदत्ता त्यजी निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरुदत्ता जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन निज अपराधे उपराठी दृष्टी होवोनी पोटी भय धरू पावन जय करुणा घन तू करुणा कर कधी आम्हावर रुससीन किंकर वरद कृपा घन जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप तव मनी कोप लेशन वामन जय करुणा घन बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणा घन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्री नंदन जय करुणा घन श्री गुरुदेव दत्त. थँक्यू. छान लक्ष्मीताई. थँक्यू. खूप छान. आवाज किती गोड आहे ना. गोड असतो नेहमी कानाला. तुझे आवाज बिवाज नाही, थोडी प्रार्थना फार गोड आहे, करुण आहे, खूप छान आहे. तुमचे भाव दिसतात त्याच्यामध्ये. थँक्यू. हलवून जायला होतं त्याच्यात. थँक्स. होतं खरे ते फार छान, फारच छान करुण आहे एकदम. मस्त, खूपच छान. थँक्यू. ओके. धन्यवाद. धन्यवाद. आज म्हणजे खरं तर नेहमी मला असं वाटतं की हा अध्यात्मपीठ म्हणजे एक आपला एक उपक्रम म्हणजे एक मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेटच आहे की एकदा आपण समोर बसलं तर खरंच इथून पाय निघत नाही असं ते. अगदी बरोबर आहे. संपूच नाही असं वाटतं हे खरंच. त्यामुळे आजही तसाच खूप छान तेवढाच आनंद मिळाला आणि संत चरित्र ऐकण्याचा आणि इतर सर्व आपल्या नैमित्तिक प्रार्थनांचा. तर शांती मंत्राने आपण सांगत आहोत. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मंडळी. आपला पुढचा जो गुरुवारचा कार्यक्रम होणार आहे तो गीतेचा 12वा अध्याय आपण सगळेजण शिकणार आहोत रजनीताईंकडनं, आणि त्याचं ते निरूपणही करणार आहेत आपल्याला. आणि त्याच्यानंतरचा जो आपला गुरुवार असेल तेव्हा आपण चरित्र कंटिन्यू करणार आहोत.